महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जात आहे. म्हणजे आत्तापर्यंत असं होतं की MPCB नावाचं एखादं बोर्ड आहे आणि त्याच्यात काहीतरी एक प्रदूषण नियंत्रणाचं काम चालतं एवढंच साधारण लोकांना माहिती होतं. पण हे कसं काम करतं, कशा पद्धतीने हे मंडळ काम करतं, काय त्यांचं कार्यक्षेत्र आहे हे लोकांना ठाऊक नसतं. आणि हे सर्वसामान्यांशी कनेक्ट करण्याचं धोरण तुमचं आहे, ते कशा पद्धतीनं काम करणार आहे आणि त्याच्याबद्दलच्या तुमच्या योजना सविस्तरपणे जाणून घ्यायला आवडतील. डेफिनेटली जसं आपण म्हणालात की आज जनतेला कल्पना नाही आहे की आम्ही नेमकं काय करतो. म्हणून त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय त्यांच्या 100 डेच्या प्रोग्राममध्ये वन ऑफ द इनिशिएटिव्ह इज टू कनेक्ट विथ द नॉर्मल पब्लिक, जे आपले सिटिझन त्यांच्यासोबत कनेक्ट. म्हणून त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग सुरू केलेले आहेत. मग ते रेसिडेंट असोसिएशन असेल, युनिव्हर्सिटीज असतील, कॉलेजेस असतील, त्यांच्यासोबत डायलॉग करून आणि त्यांच्याकडून काय अडीअडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी आणि त्या अडीअडचणी कशा सोडवता येतील याच्यासाठी सुद्धा काम करतो आहे. त्याच्याच पुढे जाऊन जसं आपण आता मुख्यमंत्री महोदय म्हणाले की 100 डेजचा जो प्रोग्राम आहे तर त्यांच्यामध्ये आमचं डिपार्टमेंटसुद्धा वन ऑफ द इनिशिएटिव्ज इज टू क्रिएट अ सॉफ्टवेअर, क्रिएट अ ॲप वेर इन अ नॉर्मल सिटिझन त्यांच्या काय अडचणी असेल ते त्वरित आम्हाला सांगू शकतील आणि आम्ही कशा सोडवू शकतो त्या अनुषंगाने सुद्धा काम सुरू आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या अगोदर बोर्ड म्हटलं की सगळे घाबरायचे. बिकॉज नोटीस द्यायचं, बंद पाडायचं, सगळ्यांना वाटतं की हेच आमचं काम आहे. तर नाही, आज बोर्ड म्हटलं की ईज ऑफ डुईंग बिझनेस. आज जसं ह्याच्या अगोदर मुख्यमंत्री महोदय परत म्हणाले की जो राज्यामध्ये जो आर्थिक तिकडे जे अडीअडचणी आहेत तर त्याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जर आम्ही काय आमचा हातभार दिला, म्हणजे उदाहरणतः एखादी कंपनी आली तर त्यांना लगेच त्यांच्या गोष्टीला मदत करून त्यांना प्लांट सेटअप करण्यामध्ये कशी मदत करता येईल त्या अर्थाने आर्थिक जो उलाढाल होते ती जास्त झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही बोर्ड म्हणून जो हातभार लावू तर एक रेव्हेन्यू पॉईंट ऑफनी आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये एक हातभार लावू शकतो. तर तोच एक गोल आहे. आणि त्याच करताना इकोलॉजिकल बॅलन्ससुद्धा कसं करता येईल एक उत्तम उदाहरण आपल्याला देतो. आत्ताच मुख्यमंत्री महोदय म्हणाले की नागपूर शहरातलं हे सांडपाणी रिसायकल करून एका थर्मल पॉवर प्लांटला जातं. तर हे एक उत्तम उदाहरण पूर्ण देशाला आहे. तर त्याच धर्तीवर आम्ही इतर महानगरपालिकांना जेव्हा भेट देतो तर आम्ही तेच त्यांना प्रोत्साहन करतो की तुम्ही जे सांडपाणी ट्रीट करता ते नदी नाल्यात न सोडता ते पुन्हा आपल्याला त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करता येईल का. तर अशा अनेक उदाहरणं आम्ही राज्यामध्ये सुरू आहेत आणि जनतेशी चर्चा करून. आता एक साधं उदाहरण देतो. त्या दिवशी जेव्हा मी एक रेसिडेंट असोसिएशनसोबत आम्ही डायलॉग करायला गेलो अर्ली मॉर्निंग गार्डनमध्ये इथे मुंबईमध्ये. तर आम्ही अवाक झालो की जनतेलासुद्धा ती सूचना आहे आणि जनतेलासुद्धा कळतं की एखादी गोष्ट करायची की नाही करायची आणि कुठल्या गोष्टीतून रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. तर त्याच अनुषंगाने आज बोर्डाचे सुद्धा अनेक मीडियम सुरू आहेत आणि त्याच धर्तीवर एक प्रोग्रामसुद्धा डेव्हलप करतो आहे. त्या प्रोग्रामच्या अंतर्गत आम्ही जनतेशी थेट संवाद करू शकू, आम्ही कॉलेज गोईंग स्टुडंटशी थेट संवाद करू शकू, जे इंडस्ट्रियल असोसिएशन आहेत त्यांच्याशी थेट संवाद करू शकू. आणि हा एक इनिशिएटिव्ह, एक प्रोग्राम पहिल्यांदाच आम्ही बोर्डातर्फे राबवतो आहे आणि नक्कीच त्याचा चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणजे आज जे स्टार्टअप आपण म्हणतो तर त्या स्टार्टअपमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे मेक डिस्पोज आणि अशा जी सर्क्युलर इकॉनॉमी आहे त्याच्यातून कसा रेव्हेन्यू जनरेट करता येईल हे सुद्धा आम्ही मुलांना त्याचे प्रोत्साहन देणार आहोत.